नमस्कार, मी निकिता आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते। तर ताईंनो, आजचा दिवस म्हणजे 4 मार्च 2024 आणि आज आहे अन्विकाचा वाढदिवस। त्यासाठी आम्ही सकाळी लवकर उठून गेलो, फ्रेशन्ड अप झालो, अन्विकाला देखील आंघोळ वगैरे करून तिला रेडी केलं। त्यानंतर मग मी देवपूजा आधी करून घेतली। आता देवपूजा झाल्यानंतर अन्विकाला मी देवांना फुलं व्हायला सांगितली, त्यासोबतच हळदी कुंकू देखील तिला व्हायला बोलले मी आणि अशा रीतीने तिच्या हातून थोडी पूजा करून घेतली। त्यानंतर दिवा लावला, दिवाबत्ती केली आणि सकाळी जवळपास 6:30लाच आम्ही देवपूजा करून घेतली होती आणि अन्विकाचं औक्षण देखील सकाळीच मी करून घेतलं होतं। इथे मी अन्विकाला कृष्णाला तुळस व्हायला सांगते आहे, सोबतच गणपती बाप्पांना दुर्वा व्हायला लावते आहे आणि त्यासोबतच आम्हाला पुढे कारल्याला एकविरा आईच्या दर्शनासाठी जायचं होतं, तर त्याची देखील घाई होती। तर देवपूजा केली, औक्षण केलं आणि त्यानंतर आम्ही लोणावळा निघालो ट्रेनने लोणावळापर्यंत गेलो आणि तिथून मग बाय रिक्षा देवीच्या गडावर पोचलो। तर इथे बाजूला असलेली लक्ष्मी माताची मूर्ती आहे, तर तिथे देखील मी अन्विकाला फूल व्हायला लावले आणि त्यानंतर मग शेवटी माथा टेकायला लावला। तर ताईंनो, दरवर्षी अन्विकाचा वाढदिवसाला आम्ही कुठल्या तरी गडावर जायचं प्रिफर करत असतो। मागच्या वर्षी आम्हाला मिस्टरांना सुट्टी नव्हती मिळाली, त्यामुळे राहिलं होतं आणि पहिल्या वाढदिवसाला आम्ही सज्जनगडावर गेलो होतो। समर्थांच्या वास्तव्याने पावन झालेली तो गड, तो देखील आमच्यासाठी खूप अविस्मरणीय आहे आणि अन्विकाचा देखील पहिला वाढदिवस होता, त्यासाठी तो खूप मेमोरेबल होता। तशाच रीतीने आज तिसऱ्या वाढदिवसाला देखील आम्ही गडावर जात आहोत, तर तो एक मेमोरेबल क्षण आमच्यासाठी राहिला आहे। एकतर वाढदिवस आणि दुसरं म्हणजे पहिल्यांदा आपण गडावर जातो आहे, तर दोघी कॉम्बिनेशनने त्या आठवणी आपल्याला अगदी आयुष्यभरासाठी मेमोरेबल राहून जातात। तर ताईंनो, खरं सांगायचं तर अन्विका एरवी खूप उशिरा उठत असते, म्हणजे जवळपास 9-9:30पर्यंत ती उठत असते आणि हल्ली ती स्कूलमध्ये जात नाही, त्यामुळे मग मीही तिला झोपू देत असते। तर रोज ती 9-9:30पर्यंत उठते आणि आजच्या दिवशी तिला फक्त 1-2दा तिचे बाबा बोलले आणि लगेच ती उठली आणि उठल्यानंतर रडली देखील नाही, छान पटपट फ्रेश होऊन गेली आणि अशा रीतीने सगळा जे रिच्युअल्स होते ते ती एन्जॉय करत होती, ते आम्हाला खूप आवडलं। त्यानंतर मग आम्ही पटपट ट्रेन पकडली, लोणावळा आलो आणि लोणावळ्यापासून पुन्हा इकडे गडापर्यंत ऑटोने आलो। तुम्हाला देवीच्या गडाबद्दलची माहिती हवी असेल आणि बजेट फ्रेंडली कसं आपण इथपर्यंत येऊ शकतो हा देखील माहिती हवी असेल, तर तो ऑलरेडी मी आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकला आहे, तो व्हिडिओ नक्की तुम्ही पहा। त्यात अगदी बजेट फ्रेंडली आपण कसं गडाच्या पायथ्यापर्यंत येऊ शकतो त्याची माहिती आहे। दुसरं म्हणजे आज मी देवीची ओटी देखील भरली होती, तर ओटी मी कशा पद्धतीने भरते हे देखील त्याच व्हिडिओमध्ये मी शेअर केलं आहे। तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की जाऊन बघा। गडावर देवीचं दर्शन झाल्यानंतर घरी आलो आणि घरी आल्यानंतर रात्री बर्थडे सेलिब्रेशन केलं। ॲक्च्युली मला घरी केक तयार करायचा होता, परंतु गरमीमुळे असेल कदाचित की माझ्याकडे जे क्रीम होतं ते थोडं टेस्ट बिघडला होता, तर म्हणून आम्ही मग बाहेरून केक आणायचं ठरवलं आणि अशा रीतीने तिसऱ्या वाढदिवसाचा अन्विकाचा हा केक होता। सोबतच न्यू ड्रेस तिने घातला होता आणि न्यू ड्रेस, केक हे सगळं बघून तिला खूप आवडत होतं आणि केक कट करण्या अगोदर पुन्हा मी तिचं एकदा औक्षण करून घेतलं। इथे आम्ही हळदी कुंकू तिला लावलं, त्यानंतर तांदळाने औक्षण केलं आणि सुपारीने अशा रीतीने आम्ही औक्षण करतो। त्यासोबतच सोन्याची एखादी वस्तू असते त्याच्याने देखील अशा रीतीने औक्षण करून घेतो। तर तुम्ही देखील असंच करतात का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा। आणि औक्षण तर ताईंनो, तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि हो, सबस्क्राईब करताना बाजूला असलेलं बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील।
चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.